झी 24 तास एक पाऊल पुढे. वेदनेची 20 वर्षे. 12 मार्च 1993 साली मुंबईतील 12 ठिकाणी एकापाठोपाठ एक असे 12 बॉम्बस्फोट झाले. या घटनेला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत. या साखळी बॉम्बस्फोटामध्ये 200 पेक्षा जास्त नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला होता, तर 700 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. आज 20 वर्षानंतरही त्या दिवसाच्या आठवणी पुसता येत नाहीयेत. देशाच्या इतिहासात 12 मार्च 1993 ही तारीख एक काळा दिवस म्हणून लिहिली गेली आहे. कारण याच दिवशी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. संपूर्ण देश या घटनेनं हादरून गेला. कधीही न थांबणारी मायानगरीही भांबावून गेली. मैं ऑफिस में बैठा हुआ था और लंच पे जाने की तैयारी में था. लंच के लिए उठने वाला था जब तक खबर आई कि स्टॉक एक्सचेंज बिल्डिंग में बहुत बड़ा धमाका हुआ है. तो मैं लंच वगैरह छोड़ करके और स्टॉक एक्सचेंज बिल्डिंग की तरफ भागा और वहां गया तो जो नज़ारा देखा तो वो ऐसा था जो मैंने जिंदगी में कभी नहीं देखा था. मुळात इतका मोठा हल्ला आणि तोही साखळी बॉम्बस्फोट सारखा होऊ शकतो ही कल्पनाच मुंबई पोलिसांनी केली नव्हती. त्यामुळेच तपासाची दिशा लगेच ठरत नव्हती. 2 दिवस उलटून गेले होते साखळी बॉम्बस्फोटांना. हे बॉम्बस्फोट कोणी घडून आणले याबाबत मुंबई पोलिसांना एकही क्लू मिळत नव्हता. अचानक 14 मार्च रोजी मुंबई पोलिसांना नायगाव इथं एक मारुती व्हॅन सापडली. या मारुती व्हॅनमध्ये AK-47 आणि हँड ग्रेनेड होते. ही गाडी होती टायगर मेमनची. तोच धागा पकडत मुंबई पोलिसांनी टायगर मेमनच्या घराची झडती घेतली. झडती दरम्यान मुंबई पोलिसांना टायगर मेमनच्या घरात एका स्कूटरची चावी सापडली आणि या स्कूटरच्या चावीच्या सहाय्याने मुंबई पोलिसांनी 12 मार्च 1993चं बॉम्बस्फोट प्रकरण संपूर्ण उघडकीस आणलं. या स्फोटांमागचा सूत्रधार कोण आहे हे शोधण्यात पोलिसांनी सर्व शक्ती पणाला लावली. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 250 निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला, तर 700 जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा खटला जवळजवळ 14 वर्ष चालला. 129 पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली होती. यापैकी 100 जण दोषी ठरले. यापैकी 12 आरोपींना फाशी तर 23 आरोपींना जन्मठेप सुनावली, तर इतर 65 आरोपींना 3 ते 12 वर्षांची शिक्षा कोर्टानं सुनावली. पण महत्त्वाचं म्हणजे अजूनही या प्रकरणातील 100 पेक्षा जास्त आरोपी फरार आहेत. यात दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनचा समावेश आहे. हे मुख्य आरोपी कधी हाती लागणार याचं उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाही. झी 24 तासासाठी अजित मांढरे, मुंबई. साऱ्या देशाला हादरवणाऱ्या मुंबईतले साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी पहिल्यांदाच सागरी मार्गाचा अवलंब करण्यात आला होता. पाकिस्तानातून आणलेली स्फोटकं ही रायगड जिल्ह्यातल्या शेखाडी बंदरावर उतरवण्यात आली होती. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणातून धडा घेतला असता तर 26/11 ही घडलं नसतं कदाचित. थेट शेखाडी बंदरावर जाऊन आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी घेतलेला हा आढावा. 1992 साली बाबरी मशीद पाडल्यानंतर भारतामध्ये मोठा विध्वंस घडवण्याचा कट पाकिस्तानातील ISI या संघटनेने पाकिस्तानमध्ये रचला होता. त्यासाठी कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याची मदत घेण्यात आली. दाऊद इब्राहिम यांनी आपल्या सहकाऱ्यांकरवी स्फोटकं भारतात पाठवण्यासाठी सागरी मार्गाचा वापर केला. मुंबईमध्ये 20 वर्षापूर्वी जे महाभयंकर स्फोट घडले त्यासाठी जो स्फोटकं भारतात आली ती ज्या ठिकाणी उतरली गेली ते रायगडमधलं हे शेखाडी बंदर. आपण पाहू शकतो मुंबईच्या अगदी जवळ असणाऱ्या रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यात हे शेखाडी बंदर आहे. दाऊद इब्राहिम याचा सहकारी दादा परकार, दाऊद फनसे या विश्वासूंनी हे स्फोटकं सागरी मार्गाने मुंबईजवळ असणाऱ्या शेखाडीजवळ उतरवली. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 3 ते 7 तारखेदरम्यान ही भयंकर स्फोटकं वेगवेगळ्या वाहनातून मुंबई शहरामध्ये आणण्यात आली. मुंबई शहरातील रहदारीच्या गर्दीच्या अशा 16 जागा निवडण्यात आल्या ज्या ठिकाणी स्कूटर, टॅक्सी, रिक्षा यांच्यामध्ये RDX, ग्रेनाइट, बॉम्ब सारखी स्फोटकं लपवण्यात आल्या. 12 ठिकाणी भयंकर मोठे स्फोट झाले ज्याच्यामध्ये 500 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि 700हून अधिक लोक कायमची जायबंदी झाली. या घटनेला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत. 2 वर्षापूर्वी कसाब यांनी सुद्धा सागरी मार्गाचाच वापर करून मुंबईवरती 26/11चा हल्ला केला होता. 20 वर्षानंतर 2 वर्षापूर्वीच्या घटना ताज्या असतानाही रायगड
कोकणातील सर्व समुद्र किनारे किती सुरक्षित आहेत ते आपण या ठिकाणी पाहतोय. शेखाडी असेल किंवा अन्य कुठली समुद्र किनारे असतील, ही सगळी बंदरं आजही असुरक्षित आहे. त्याच्यामुळे भविष्यात देखील भारतावरती महाराष्ट्रात किंवा मुंबईत हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांनी सागरी मार्गाचा वापर केला तर त्यात आश्चर्य वाटू नये. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश बोर सोबत भारत गोरेगावकर, रायगड. साखळी बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. मुंबई रक्तानं न्हावून निघाली होती. हे का घडलं, कोणी घडवून आणलं असा प्रश्न त्यावेळी मुंबईकरांना पडला होता. पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा या भीषण बॉम्बस्फोटामागच्या सूत्रधाराचा खरा चेहरा उघड झाला. 12 मार्च 1993 मुंबई शहर साखळी बॉम्बस्फोटानं अक्षरशः हादरून गेलं होतं. हे काय घडतंय, का घडतंय, हे कोणी केलं असे एक ना अनेक प्रश्न मुंबईकरांच्या डोक्यात घोळत होते. पण सीबीआयनं जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा या भयंकर षड्यंत्रामागच्या सूत्रधाराचा पर्दाफाश झाला. त्या गद्दार आणि पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा कोणी केला होता रक्तपात, हे आम्ही उलगडून दाखवणार आहोत. हा चेहरा बघितल्यानंतर मुंबईकरांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. भारतातील सगळ्या तपास यंत्रणा याच्या मागावर आहेत. कारण हाच तो चेहरा ज्यानं 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा कट आखला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी दुबईत होता. मात्र तिथं बसूनच त्यानं मुंबई बॉम्बस्फोटाचा कट टळीस नेला. मुंबईतील त्याचा हस्तक टायगर मेमनवर दाऊदनं ही जबाबदारी सोपवली होती. या बॉम्बस्फोटानंतर भारत सरकारनं दाऊद विरोधात इंटरनॅशनल रेड कॉर्नर नोटीस जारी केलं. तसंच दाऊद पाकिस्तानात असल्याचे अनेक पुरावे दिले तरी पाकिस्तान मात्र दाऊद पाकिस्तानात असल्याचं मान्य करायला तयार नाही. दाऊद आजही ISIच्या छत्रछायेखाली कराचीत लपून बसलाय. दाऊद दुबईतून बॉम्बस्फोटाची सूत्र हलवत होता तर मुंबईत टायगर मेमन त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत होता. मुंबई बॉम्बस्फोटापूर्वी टायगर मेमनने एक मीटिंग घेतली होती. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर टायगर मेमन मुंबईतून फरार झाला. दुबई मार्गे तो पाकिस्तानात पोहोचला. इंटरपोलनं 1993 मध्ये टायगर मेमनच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केलं. पण आजही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ताहिर मर्चंट मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असलेल्यांपैकी ताहिर मर्चंट हा एक प्रमुख आरोपी आहे. बॉम्बस्फोटासाठी अंडरवर्ल्डची टीम तयार करण्याची जबाबदारी ताहिर मर्चंटवर होती. तसंच स्फोटकं आणि पैसा पुरवण्याचं काम ताहिरनं केलं. बॉम्बस्फोटानंतर आरोपींना लपवण्यासाठी आश्रयही त्यानंच मिळवून दिला होता. पोलिसांना त्याच्या या कारनाम्याची खबर लागण्यापूर्वीच तो फरार झाला होता. छोटा शकील, अनिस इब्राहिम, मोहम्मद डोसा, मुस्तफा डोसा, शेख करीमुल्ला, कादरी शब्बीर सय्यद, अब्दुल मुनाफ माजिद, अबू सालेम. मुंबई बॉम्बस्फोटाचा कट टळीस नेण्यास यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यातले काही आरोपी हे पोलिसांच्या हाती लागले असले तरी कटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम कासकर मात्र अजूनही मोकाटाच आहे. तो कधी पोलिसांच्या हाती लागणार आणि त्याला कधी शिक्षा होणार हा प्रश्न आज 20 वर्षानंतरही अनुत्तरितच आहे. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मुंबई बॉम्बस्फोटात सर्वाधिक बळी गेले ते सेंच्युरी बाजारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात. त्या बॉम्बस्फोटानं संजय भंडारी यांचं आयुष्यच बदलून केलं. 2 दशकानंतरही सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाहीये. आपल्या छोट्याशा व्यवसायातून आयुष्याची मोठी स्वप्न पाहणाऱ्या संजय भंडारींचं 12 मार्च 1993च्या साखळी बॉम्बस्फोटानं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. या बॉम्बस्फोटाच्या आठवणींनी आजही त्यांच्या अंगावर शहारा येतो. कारण बॉम्बस्फोटात त्यांनी आपल्या सख्ख्या भावासह स्वतःची श्रवणशक्ती गमावली आहे. मोठ्या भावाच्या रूपानं एक आधार आणि स्वतःचा कान गमावल्यानंतर नव्यानं सुरुवात करणं त्यांच्यासमोर एक आव्हान होतं. मात्र कठीण परिस्थितीवर मात करून मोठ्या हिमतीनं त्यांनी नवी सुरुवात केली खरी. मात्र 20 वर्ष उलटूनही सरकारकडून दुकानासाठी त्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही. गव्हर्नमेंट तर्फे आम्हाला काय मदत नाही. आम्ही आमच्या पैशाने कर्ज काढून आम्ही परत दुकान उभी केली. आम्हाला गव्हर्नमेंटने काय दिलं. केवळ जिद्द आणि अपेक्षांवर आज 20 वर्षांचा काळ लोटलाय. पण सरकारकडून मदत कधी मिळेल याच आशेवर भंडारी कुटुंब आहे.
20 वर्षांपूर्वी बॉम्बब्लास्टमध्ये पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं संजय भंडारी यांचं दुकान त्यांनी मेहनतीने पुन्हा उभं तर केलं. मात्र ब्लास्टमध्ये गमावलेला एक भाऊ आणि जखमी झालेला एक कान ते काही केल्या परत आणू शकत नाहीत. त्यामुळे कितीही वर्ष झाले तरी मुंबईकरांच्या या जखमा भरता येण्यासारख्या नक्कीच नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह दीपाली जगताप, झी 24 तास, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.